मधील 2 सामने जिंकले. आता एक टीम मिळेल आणखीन की जी टीम शिरवणे टीम सोबत खेळणार आहे. यातून विजेती टीम 4 ओव्हरची मॅच. थँक्यू व्हेरी मच दीपक पाटील सर, थँक्यू व्हेरी मच कुणाल दाते सर, थँक्यू व्हेरी मच प्रवीण गायकर सर. सर्व समालोचकांचा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जातो मैदानाच्या दिशेने. सामन्याला ज्या ठिकाणी मात्र होते सुरुवात. फायनली आजच्या रात्रीतील 6वी लढत आपल्या भेटीला आली. केटी झेन बर्सोवा या स्पर्धेतून निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळाला. MG ट्रॉफी 2026. खरं तर प्रत्येक टीमचं स्वप्न आहे की 21 बाईकच्या स्पर्धेमध्ये कमीत कमी आम्ही पात्र फेरीमध्ये जावं, जेणेकरून काहीतरी आम्हाला या स्पर्धेतून घेऊन जाता येईल, ही मात्र अपेक्षा. सलामीची जोडी मैदानामध्ये विश्वजित ठाकूर आणि बॉलिंग मार्क वरती मोहन दीक्षित. पहिलाच बॉल ऑन साइडला. वा 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 कमाल. आणि पहिल्याच बॉल वरती विश्वजितने केली आहे धमाल. षटकार. षटकार जसा मारला तसा मात्र विहान कुंदन भगत यांच्या माध्यमातून विश्वजित साठी षटकार. हॅट्रिक साठी 2000. रिव्हर्स अटेम्प्ट केला, कॅप मधून बॉलला काढले. गली पॉइंट मध्ये चान्स नव्हता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर वेगाने निघून गेलाय. चौकार. या संपूर्ण करिअरची सुरुवातीमध्येच ज्याने मात्र हा भला मोठा पुरस्कार मिळवला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ती क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा समोर मोहन दीक्षित वरती केले जाणारे आक्रमण आता मात्र न पचवणार आहेत. षटकार, चौकार आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. बिग हिट. बाबा बाबा. 6 धावा पाहायला मिळाल्या आणि या 6च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 16 वरती. 16 फॉर नो लॉस. चांगलं कमबॅक विश्वजित ठाकूरचा आपल्याला पाहायला मिळतो. जो खेळाडू खरं तर पहिल्या मॅच मध्ये एवढा आक्रमक दिसून आला नव्हता, परंतु आता सेकंड मॅच मध्ये पूर्णपणे सेट झालाय आणि त्यामुळे त्याला या संपूर्ण मैदानाचा अंदाज आलाय. आणि विशेष करून मोठे फटके आता त्याच्या बॅटमधून येत आहेत आणि तेही पॉवर प्ले मध्ये. आणखीन एक स्क्वेअर लेग कडे टर्न केलाय. चेसिंग मोठी आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतो. आणखीन एक दमदार चौकार. विश्वजित ठाकूरसाठी आणखीन एक कॅश प्राइज आले. विनोद शेठ पाटील दहागाव क्रिकेटचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 9801 रुपयांचं कॅश प्राइज विश्वजितच्या 50 साठी या ठिकाणी देण्यात येईल. सुरुवातीला गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा छोट्या मोठ्या आणि खऱ्या अर्थाने विश्वजित आज मात्र या संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. नुकतीच ओळख करून दिली प्रवीण गायकर सरांनी की रायगड जिल्ह्याचा हार्दिक पांड्या म्हणजे ओळखला जातो. आणि 12 नोव्हेंबरचा त्याचा जन्म, परंतु आज संपूर्ण भारताला वेड लावले या अष्टपैलू खेळाडूने. ऑलराऊंडर भूमिका नेहमीच राहिली त्याची मैदानामध्ये. मोहन दीक्षित वरती प्रत्येक बॉल वरती आक्रमण केले.
वन मोर लॉंग ऑनच्या बाहेर. 3 षटकार 3 चौकार. पहिल्याच ओव्हर मध्ये तोडफोड फलंदाजी विश्वजित ठाकूर मोठ्याची. यो बॅटमन 30 धावा पहिल्याच ओव्हर मधून आलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी 50 दूर नाहीये. अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मॅक्झिमम स्ट्राईक जर त्याला मिळाली तर विनोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 9,801 रुपयांचं कॅश प्राइज हे देखील त्याला देण्यात येईल. आणि सलगचे 3 षटकारांसाठी सुद्धा कॅश प्राइज 2,000 रुपये विहान कुंदन भगत यांच्या माध्यमातून आहे. एकूण 30 धावा आल्यात. टोटल 30 रन्स कम्स फ्रॉम फर्स्ट ओव्हर. आणि हे खरं तर फार मोठी अचिव्हमेंट आहे टीम SN स्पोर्ट्स दिघोडे टीमसाठी. तर सध्या तरी चिंतेचं वातावरण निर्माण झालंय टीम तितिक्षा एंटरप्राइजेस भूमी 11 बोनकोडेमध्ये ज्या पद्धतीने खेळलेत. आता मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीशी महाग गोलंदाजी. एका बाजूला विश्वजित ठाकूर, दुसऱ्या बाजूला योगेश कोहली. मागच्या सामन्यामध्ये फार मोठा आक्रमकपणा त्याने दाखवलेला तो खेळाडू आता मैदानामध्ये स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी विघ्नेश पाटील आलाय. बोनकोडे गावच्या गोलंदाजीची संपूर्ण भिस्त असलेला खेळाडू विघ्नेश पाटील बॉलिंग मार्क मध्ये. चला स्टार्ट. चला 3 षटकारांसाठी विहान कुंदन शेठ भगत यांच्या वतीनं तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. दिघोडे संघाच्या फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी असेल. चला स्टार्ट करूया विघ्नेश. पहिला बॉल या ओव्हर मधील सेकंड ओव्हर मधील पहिला बॉल. योगेश साडिया बॉल पुन्हा एकदा समोर टाकण्याचा प्रयत्न होता. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. 1 रन पूर्ण केले. बॉल मात्र थांबवण्यास असमर्थ राहिलेत. फिल्डर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सात फूट अगोदर बॉल अडवला गेला असता, परंतु पायाला बॉल लागून पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने मार्गस्थ झाला तो बॉल. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा तयार. स्वीप करायचा होता. बॉल मागे चाललाय. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी आहेत. यावेळेस कोणतीही चूक नाहीये. सिंगल एक धाव आली. लेग बाईसची नीरज राणावस्त्र आम्हाला इशारा करतायत. लेग बाईसचा इशारा येतो आणि सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने 35 वरती जाऊन पोहोचते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आयोजित MG ट्रॉफी 2026 आदरणीय कामगार नेते रायगड काँग्रेस जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत महेंद्र शेठ घरत साहेब, ज्यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा शेलघर गावामध्ये संपन्न होती. अंतिम रात्रीत दमदार टीम्स आपल्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आज शिरवणे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले. तुर्बे संघ, खारबाव, चांभारली. लोगो फुल टॉस. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केला. बॉल चालला आहे. काऊ कॉर्नर मध्ये 1 रन पूर्ण केले. 2 रनचा प्रयत्न. रिस्की रन आणि इथून योगेश कोहली बाद. जावं लागेल माघारी. नाराज आहे योगेश. विश्वजितच्या या कॉलिंग नसल्यामुळे इथून मात्र त्याला बाद व्हावं लागलं. योगेश पहिला फलंदाज बाद. जावं तर लागेलच, कारण की जी रिस्की रन सध्या तरी योगेश कोहलीने अटेम्प्ट केली त्यामुळे धोका त्याच्यावरती उद्भवला. पहिला फलंदाज बाद. विघ्नेश पाटील तयार. विश्वजित इनफिल्डच्या बरोबर खेळायचा होता. बॉल चांगल्या रीतीने अटेम्प्ट केला, परंतु फिल्डर पोहोचतील स्वीपर कव्हर मध्ये. तोपर्यंत आणखीन चूक. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 38-38. 5 ओव्हर मध्ये 50-55 धावा सेफ टार्गेट जिथे मानल्या जातात तिथे दुसऱ्याच ओव्हर मध्ये आतापर्यंत 38 धावा. त्यातही अजून या ओव्हरचा विचार केला तर शेवटचे अजून 2 बॉल येणं बाकी आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी
हा देखील टार्गेट मोठा करण्याचा प्रयत्न विश्वजित ठाकूर करेल. पायावरचा बॉल जस्ट फ्लिक केलाय. बॉटमएंडचा चांगला वापर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे पहा रिएक्शन विघ्नेश पाटीलच्या आपल्या स्क्रीनवरती स्पष्टपणे दिसतात की हा चौकार किती बनवून मारला. 4 धावा 9 बॉल मध्ये 37 वरती एकटा विश्वजित खेळताना पाहायला मिळतोय. अर्धशतकापासून केवळ 13 धावा दूर आहे आणि सर्वांना प्रतीक्षा लागली या स्पर्धेमधील. विश्वजित ठाकूरचं या स्पर्धेतील अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळेल का? अजून गेल्या रात्रींमध्ये सुद्धा एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. टॅप केला बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकच धाव मिळाले. विघ्नेशला थोडीशी दुखापत जाणवते पायाला त्या ठिकाणी. ओव्हरची इथे मात्र होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बोनकोडे टीमच्या विरुद्ध एसएन स्पोर्ट्स दिघोडे टीमने धावा बनवल्यात. एकूण 43 43 लॉस ऑफ 1 विकेट. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील आमचे साहिलजी भगत. चांगल्या रीतीने या स्पर्धेचं दमदार आयोजन त्यांच्याही माध्यमातून. आणि आयोजक म्हटलं की एक फार मोठी जबाबदारी अनेकांवरती असते आणि आज शुभमजी घरात असतील, सुजलजी घरात, मंदारजी भगत, संदेशजी भगत, साहिल भगत, नितीन भगत, प्रीत कडू, कल्पेशजी भगत आणि अक्षयजी भगत हे सर्व आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून जी मेहनत घेतली गेली त्याचं हे सर्व फळ आज शेवटच्या रात्रीमध्ये त्यांना मिळतंय. कारण की एवढा मोठा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला पसंती देतोय. विशेष करून स्वतः मैदानावरती अनेक प्रेक्षक ज्ञातीने हजर आहेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे सहकारी समालोचक दीपक पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमचे अधिकारी तेजस मात्रे. ऑन साइडला अभिजित पासून दूर होता बॉल आणि बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 रन. नो बॉल कॉल केला गेला. तिसऱ्या पंचांकडून टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आणि तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी लगेच दाखवलं. हे पहा आपल्या स्क्रीनवरती स्पष्ट दिसतं. tenniscricket.in च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले क्षणचित्र आणि जितेश राऊत पासून दूर राहिलेला बॉल. फ्री हिटचा बॉल समोर खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये मोहन दीक्षित आलाय बॉलवरती. बॉल थांबलाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 50 धावा पूर्ण होत आहेत. एसएन स्पोर्ट्स दिघोडे टीमच्या. विश्वजित ठाकूर इज ऑन 44. 44 वरती विश्वजित ठाकूर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. एक मोठा हिट आणि त्याचा देखील अर्धशतक पूर्ण होईल. एक अर्धशतक शुभम पाटीलच्या नावावरती राहिले आणि दुसऱ्या अर्धशतकाची प्रतीक्षा. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल जास्त थोडस दूर होता आणि त्यामुळे बॉल सोडून देणं योग्य निर्णय विश्वजित ठाकूरचा आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल कॉल केला गेला. अंपायर कडून एक्स्ट्रा रन मिळते टीम एसएन स्पोर्ट्स दिघोडेला. टीमची टोटल झाली 51-51. नाव ऑन द बोर्ड. अजूनही एकच बॉल आतापर्यंत झालेला आहे ऑफिशियल डिलिव्हरी. त्यामुळे हे देखील षटक ऋतिक मात्रेचं थोडस मागणं होत चाललंय. उचलून खेळलेत बॉल. आता फटका फसलाय का? फिल्डर बॉलच्या खाली कॅच सुटली आहे. पुन्हा एकदा फिल्डर जर त्या ठिकाणी पोहोचतील तोवर 2 धावा कंप्लीट. जीवदान मिळालंय त्यामुळे कदाचित हे देखील चांगले संकेत असू शकतात. विश्वजित ठाकूरच्या अर्धशतकाची प्रतीक्षा तमाम आमच्या लाडक्या क्रीडा प्रेमींना, प्रेक्षकांना आणि एसएन स्पोर्ट्स दिघोडे संपूर्ण दिघोडे वासियांना लागली आहे. पुन्हा एकदा ती बॅट हवेत उंचावली जाईल का? पुन्हा एकदा तोच मान विश्वजित ठाकूरला मिळेल का? असे अनेक प्रश्न
सध्या विचारले जातात. या 2 धावांनी टीमची टोटल 53 वरती जाऊन पोहोचली 53. पायावरचा बॉल आऊट अपील आणि पहा बरोबर समोर सापडला आणि ते जावं लागेल विश्वजित ठाकूरला. निराश मनाने इथून मात्र तो बाहेर जाताना पाहायला मिळतोय. परंतु जर मित्रांनो विश्वजित ठाकूरची इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. 46 वरती तो बाद होतोय. काही काळ का होईना परंतु विश्वजितने दमकम दाखवली आपल्या टीम साठी आणि तो फायनली झाला बाद. ठाकूर पहिल्या बॉलवरती आक्रमणाने सुरुवात करतोय. त्याच ऋतिकने मात्र काटा काढलाय. अगदी या ओव्हर मध्ये विश्वजित ठाकूरची विकेट मिळाली आहे. फार मोठा आनंद सध्या ते सेलिब्रेट करतात. परंतु त्यांना आता कळून चुकलंय की टार्गेट फार मोठं झालंय. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्लिअर करेल का बॉल. मोहन दीक्षित बॉलच्या खाली. आणखीन एक सफलता मिळाली आहे टीम भुनकोडेला आणि ऋतिक पाटीलची या ओव्हर मधील दुसरी विकेट. ऋतिक मात्रेला ही मिळाली दुसरी विकेट. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स या ठिकाणी मात्र मिळवले. तितिक्षा एंटरप्राइजेस भूमी 11 बोनकोडे या टीमच्या दरम्यान ऋतिक म्हात्रे सध्या गोलंदाजीसाठी खूप चांगल्या रीतीने स्वतःला सिद्ध करतो आणि विकेट हॅट्रिकची इथे संधी प्राप्त झाली आहे. अभिजित ठाकूर देखील बाद झाल्या. मागच्या मॅच मध्ये थोडस निराश त्याने केलं होतं आपल्या टीमला. या मॅच मधून अपेक्षा होत्या परंतु त्याही अपेक्षा भंग होताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता बॉल. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे बॉलला. सिंगल एकदा मिळते. स्ट्राईक रोटेट केले आणि स्ट्राईक वरती आयुष कोळीला या ठिकाणी मात्र आणण्यात आलंय. एक चांगला प्रयत्न चांगला ट्राय होता. एक शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचले. 54 लॉस ऑफ 3 विकेट्स. ही सुरुवात खरं तर अपेक्षित होती. पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात विश्वजित ठाकूरने त्यांच्या टीमने केली परंतु आता तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा थोड्या कमी आल्यात ॲज कम्पेअर टू फर्स्ट 2 ओव्हर्स. फुलटॉस बॉल आणखीन एक बीमर आणि इथून मात्र ऋतिक मात्रेला ओव्हर थांबवावी लागेल कारण पहिल्याही बॉल वरती त्याने बीमर हाताळला आणि याही बॉल वरती बीमर. 9+6 एकूण 7 रन. बॉलिंग साठी परशु साठे बॉलिंग साठी खरं तर रिप्लेसमेंट ऋतिक मात्रीच्या जागेवरती जे बॉल उर्वरित शिल्लक आहेत या ओव्हर मधील शेवटचा एक फ्री हिटचा बॉल असेल आणि समोर आयुष कोळी. ओव्हर द विकेट परशु तयार. लो फुलटॉस. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल चांगल्या रीतीने निघाला. फ्री हिटच्या बॉलवरती कोणतेही आक्रमण नाही. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हर मध्ये बॅटिंग करत सन स्पोर्ट्स दिघोडे टीमने धावा बनवल्यात 61-61. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी. विश्वजितची बॅटिंग इनिंग हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. षटकार ज्या ठिकाणी मात्र विश्वजितने केसला होता पहिल्या ओव्हर मध्ये. षटकार चौकाराची जी आतषबाजी होती. हा तिसऱ्या बॉलवरती खेचलेला लॉंग ऑनच्या वरूनचा षटकार. त्यानंतर चौथ्या बॉलवरती स्क्वेअर लेगला
हा चौकार आपल्याला पाहायला मिळालेला. 5व्या बॉलवरती आणखीन एक स्टेप आउट करून चौकार मारला गेला आणि शेवटच्या बॉलवरती आणखीन एक षटकार विश्वजित ठाकूरने मोहन दीक्षित वरती जो चढवलेला हल्ला तो आपल्याला पाहायला मिळाला. 44 धावांची ही स्फोटक इनिंग. पार्थ चंदन आलाय गोलंदाजीसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. फिरकीचा जादूगर बोनकोडे टीम मध्ये खरतर वरदानकारक गोलंदाज. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो, जेव्हा जेव्हा धावा वाचवण्याची आवश्यकता टीमला भासते, तेव्हा तेव्हा पार्थ चंदन हा मात्र अगदी देवासारखा धावून येतो बोनकोडे टीमसाठी. समोरच्या दिशेने हॅमर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे रनआउटचा खतरा सुद्धा होत आहे. नाही नाही, फक्त सिंगल एकच धाव मिळते आणि 62 वरती जाऊन पोहोचली आहे. 62 धावा, 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत एसएन स्पोर्ट्स दिघोडे टीमने. परंतु समोर आयुष कोळी सारखा बॅटर जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत निश्चिंत असेल. दिघोडेची टीम पहा यावेळेस एक पाय पुढे टाकला, स्वीप केला, बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्यामुळे उर्वरित 2 बॉलमध्ये एखाद मोठा फटकेची अपेक्षा टीम करते. सिंगल या ठिकाणी मात्र दुसरीचा प्रयत्न, या ठिकाणी रनआउटचा खतरा आहे. काय घडलं नेमकं पाहिलं जाईल, चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल रूम मध्ये. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेवर आमचे शशी मेहर सर टीव्ही अंपायर. रनआउट या ठिकाणी मात्र चेक केलं जाते. पहिली तर रन कंप्लीट केले गेले. सेकंड रन साठी ज्यावेळेस प्रयत्न केले गेले तेव्हा मात्र थोडासा धोका उद्भवलाय असं वाटते. परंतु आता ज्या गोष्टींची अपेक्षा सध्या ठिकाणी मात्र केली जाते त्याची पूर्तता अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मात्र केली जाईल. आउट आहे, एकच रन मिळेल आणि या 1 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 17 फॉर 4, 70 4. या कंडिशन मध्ये टीम आहे, परंतु आता या संपूर्ण खडतर प्रवासातून मार्ग तर मात्र निघेल का? बोनकोडी टीम या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये करेल का, असे अनेक प्रश्न सध्या तरी उद्भवलेत, ज्याचं उत्तर सेकंड इनिंगचे 24 बॉल तुम्हाला देतील. अजूनही 1 बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल या मॅच मधील. पुन्हा एकदा बॉल उचलून खेळायचा होता, फिल्डर पासून दूर राहिला बॉल. 1 रन कंप्लीट केली आहे. पार्थ चंदन बॉल वरती जाईल. दुसरा रनचा प्रयत्न, 2 कंप्लीट. 72 बनले आणि 73 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये उभं राहिले. तितिक्षा एंटरप्राइजेस भूमी 11 बोनकोड या टीम समोर या मोठ्या आव्हानाचा पाठलाग केला जाईल का? धावा डिफेंड होतील की चेस केल्या जातील, याचं धावतं वर्णन आणि याचं उत्तर ऐकण्यासाठी जाऊया आपण IPL फेम टीव्ही कॉमेंटेटर मिस्टर कुणाल दाते सर जोडले जातील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आदरणीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावाची ही स्पर्धा MG ट्रॉफी 2026 प्रेझेंटेशनसाठी प्रवीणजी गायकर सर जोडले जातील.
प्रॅक्टिस नको, फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी लवकर पाठवा प्लीज. प्लीज लवकर पाठवा सलामीची जोडी, फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्रक्षण त्वरित सजवा. चला अंपायर मॅचचा ताबा घ्या. धन्यवाद हर्षद मडवी सरांचा आवाज तुम्ही ऐकला. स्वागत आहे परत एक वेळा आपलं सगळ्यांचंच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित MG ट्रॉफी 2026 आजची शेवटची रात्र या क्रिकेटच्या स्पर्धेची. अप्रतिम असं आयोजन शुभम घरत, सुजल घरत, मंदार भगत म्हणजे एम्पाई, संदेश भगत, साहिल भगत, नितीन भगत, प्रीत कडू, कल्पेश भगत आणि अक्षय भगत यांच्या माध्यमातून नक्कीच महेंद्र शेठ घरत साहेबांचा सन्मान म्हणजेच ही MG ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. जे ITF लंडनचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आहेत, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, इंटकचे राष्ट्रीय सचिव आहेत आणि आतापर्यंत अनेक गावांमध्ये खेळाचे मैदान सोडवण्यासाठी सिडकोकडून त्यांनी खूप मोलाची भूमिका पार पाडली आहे. आणि सुरुवातच त्यांनी शेलगर गावापासूनच केली आहे. त्यानंतर मोरावे, दुतुम या परिसरातले ग्राउंड त्यांच्या माध्यमातून सिडकोकडून सोडवण्यामध्ये एक महत्त्वाचा लढा त्यांनी दिला आहे आणि त्यांच्याच सन्मानासाठी या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि ती स्पर्धा आता हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. आज ग्रुप ए मधल्या मॅचेस इथे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तितिक्षा एंटरप्राइजेस, भूमी 11 बोनकोडे या टीमच्या समोर एक मोठं टार्गेट आहे. 4 ओव्हरमध्ये 73 धावा करायचे, 73 टू विन. पहिल्याच ओव्हरमध्ये सो एअरकूल सर्व्हिस शमशेर भाई आपलं मनपूर्वक आभार. आणि आता या मॅचकडे वळूया. टार्गेट मोठं आहे. पारचंदन आणि जितेश राऊत ही सलामीची जोडी आता मैदानामध्ये आहे. पारचंदन जितेश राऊत. पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावांचा पाऊस पाडला विश्वजित ठाकूरने आणि तिथूनच एक मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला आणि शेवटी मात्र कळस चढवला गेला आणि 73 धावा एक मोठं लक्ष प्रस्थापित झालंय आणि त्या लक्ष्याचा आता पाठलाग सुरू होईल. फर्स्ट बॉल घेऊन विश्वजित ठाकूर आणि समोर पार्थ. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. याच्यानंतर होणारा सामना शिरवणे 11 शिरवणे आणि या मॅच मधला विजेता संघ. तो सामना 3 षटकांचा असेल आणि याच्या पुढचे सगळेच सामने 3 षटकांचे आहेत याची माहिती आताच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फर्स्ट बॉल 73चा पाठलाग. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह इथे केला मिडॉनला. एका हाताने बॉल अडवण्यामध्ये यशस्वी. आयुष कोळे यांनी तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. खातं उघडले बोनकोडे या टीमचं. तितिक्षा एंटरप्राइजेस, भूमी 11 बोनकोडे. 73 लक्षाचा पाठलाग करायचा. 72 धावा करायचे येणाऱ्या 23 बॉलमध्ये. ऑलमोस्ट प्रत्येक ओव्हरमध्ये मोठी सरासरी गाठायची. 18.25 ची सरासरी. शॉर्ट बॉलचा वापर पुल केलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, डिलाइटफुल आहे आणि ब्युटिफुल आहे. 6 धावा मिळतील. चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. राज्य हिंदुस्थानी 1996. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येत आहेत, प्रयत्न सुरू आहे आणि त्यानंतर कमबॅक इथे विश्वजित ठाकूरचं पलटवार केलाय आणि जितेश राऊतने षटकार मारला. त्याचं प्रत्युत्तर विकेट घेत असताना दाखवलंय गोलंदाज विश्वजितने. अप्रतिम संगीत सध्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि 1996 ला हा चित्रपट रिलीज झाला.
चित्रपट सृष्टीमध्ये राजा हिंदुस्थानी भरपूर पुरस्कार त्यावेळेला या चित्रपटाला मिळाले होते. आमिर खानची खूप महत्वाची भूमिका होती करिश्मा कपूर यांच्या बरोबरीने. धावा स्कोर बोर्डला 7 विकेट गमावली. एक जितेश राऊत षटकार मारून आउट झाले आणि नवीन फलंदाज आता परशु साठे मैदानामध्ये फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये मागचा पाय बेंड करत असताना मिड विकेट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल विश्वजितच्या माध्यमातून. तुम्हाला जर 72-73 पर्यंत मजल मारायची असेल तर ते आक्रमण हा एकमात्र पर्याय असणार आहे बुनकोड 11चा जर विचार केला तर या मॅच मध्ये. कारण टार्गेट मोठं होत चाललंय आणि त्यातल्या त्यात जो रिक्वायर रन रेट आहे तो झपाट्याने वाढतोय या टीमसाठी. आता मात्र चांगलं टायमिंग स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑफला कोणीच नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. दुसरा षटकार या ओव्हरचा. अप्रतिम संगीत. रात्री सगळी गाणी तुम्ही ऐकताय. ओस्टमच्या जवळून हा बॉल क्लोज होता. अखेर ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकारांच्या मदतीने धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 13. एक फलंदाज बाद. अप्रतिम गाणी सध्या तुम्ही ऐकताय या रात्रीच्या मध्यरात्रीच्या सत्रामध्ये सूरज डीजे यांच्याकडून. आणि सध्या आपण पाहतोय टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 13 धावा फलकावर लागल्यात. सेकंड ओव्हर मध्ये आता गोलंदाजीसाठी आयुष कोळी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि समोर फलंदाज पार्थ. पिकअप शॉट पार्थचा समोर मारलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून स्ट्रेट जाईल बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा सिक्सर. एअरकूल सर्व्हिस शमशेरजी आणि अशोकभाई खुश आहेत. अशोक शर्मा इज ऑन फायर नाव. परत एक वेळा पिकअप शॉट. यावेळेला ऑन साइडला फ्री होम डिलिव्हरी. डीप मध्ये फिल्डर तयार आहे आणि शेवटी त्याच्या हातामध्ये फटका सजवत असताना पारचंदन आउट. 2 घडी ढूंढ शमशेरभाई. तितिक्षा एंटरप्राइजेस बोनकोडे संघाने जर हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे तितिक्षा एंटरप्राइजेस यांच्याकडून बोनकोडे टीमला 5,000. सो विकेट आली. एक षटकाराला. टीमची धावसंख्या 19. 73च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. विघ्नेश आला आता फलंदाजीसाठी. विघ्नेशने देखील आल्या आल्या कडा प्रहार केला परंतु मागच्या मॅच मध्ये 0 आउट. या मॅच मध्ये कॅच ड्रॉप. एक सिंगल. आता मात्र खातं उघडले विघ्नेशने. खातं उघडल्यानंतर आता आक्रमण करावं लागेल. परिस्थिती तीच आहे या टीमवर. मारावेच लागणार आहेत मोठे फटके. परशूच्या बॅट मधून पहिल्या बॉलला सिक्सर. च्या अगोदर आपण पाहिलं सेकंड बॉलला त्याने तो सिक्सर उडवला. त्याच्यानंतर या ओव्हरच्या पहिल्या बॉलला सिक्सर लागला परंतु त्याच्यानंतर विकेट आली. एक सिंगल आली आहे. यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. भन्नाट यॉर्कर. मागच्या मॅच मध्ये हा यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला होता वर्सोवा टीमच्या बॅटरचा आणि त्यामुळे
या बॉलरकडे तो एक अतिरिक्त पेस आहे, पेस जनरेट करण्याची कला आहे. खांद्याचा खूप चांगला वापर करतो. ग्रंटिंग साऊंड म्हणजेच ज्यावेळेला बॉल रिलीज करतो तो ऊर्जा झोकत असताना जो आवाज निर्माण होतो, जो आपल्याला लॉन टेनिस मध्ये नेहमीच ऐकायला मिळतो, तो आवाज इथे दुमदुमतोय. शरीरापासून दूर खेळलाय. स्वीपर कव्हर डीप मधून येत आहेत बॉल पर्यंत. एक धाव इथे मिळताना दिसेल. एकाच धावीवर समाधान. टीमची धावसंख्या 20 धावा. त्यामध्ये एक धाव वाढेल. आता झाल्यात 21 धावा. 13 बॉल 52 म्हणजे प्रत्येक बॉलवर 4 धावांची सरासरी. 13 चेंडू आणि 52 धावा हे समीकरण. 8 षटकर मारायचे 13 बॉल मध्ये. बॅटची कडा, फलंदाज बाद. विकेट आली आहे. शर्माजी ऑन फायर. 12 बॉल 52 धावांची गरज. आता या मॅच मध्ये शिरवणे टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी उपस्थित राहायचं आमच्या मेन स्टेजवर, कारण यानंतर 3 ओव्हरची मॅच खेळवली जाणार आहे. टीम शिरवणे आणि या मॅच मधला विजेता संघ. 12 बॉल 52 धावा आहे समीकरण. बॉलिंग मध्ये परिवर्तन. ओव्हर नंबर 3 मध्ये वेदांत तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत एक वेळा वेदांत वाणी. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी जिन्मय कॅप्टन आलेला आहे. टीम शिरवणे संघ इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि चांगला बांधलाय संघ शिरवणेचा. अनेक यंगस्टर खेळत आहेत. शिरवणे म्हटल्यानंतर नेहमी चर्चेमध्ये नाव असतं अनिलजी भोईर यांचं, विनाश सुतार यांचंही. अनेक राजकारणी त्याही गावाने दिलेत. नवी मुंबईच्या राजकारणामध्ये JD सुतार साहेब देखील माजी महापौर राहिलेले आहेत. जयेंद्र सुतार यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. त्यामुळे त्या गावातून हे सर्व खेळाडू आलेत. त्यांचंही स्वागत आहे. फुल टॉस बॉल यावेळेला हवेत आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार हे देखील नेहमी स्पर्धा मोठी भरवत आलेले आहेत. आणि हा येतो एक षटकार. शॉट इथे पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल तो परावर्तित केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. आता 27-46 धावांची गरज आहे 10 मध्ये. परत एक वेळा उचललाय बॉलला. बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. वाईटिश लॉंग ऑनला. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. नऊ बॉल मध्ये आता 40 धावांची गरज आहे. 9 बॉल मध्ये 6 षटकार मारायचे आहेत. 9 चेंडू आणि 40 धावा आहे समीकरण. बोनकोडे संघासाठी परशुराम हा खेळाडू महत्वाचा ठरू शकतो. हनुमान जयंती सुरू झाली आहे आणि आता परशुराम मैदानामध्ये खेळ करतोय. बॅक टू बॅक सिक्सेस त्याच्या पॅट मधून. हा खेळाडू महत्वाचा ठरेल का हा प्रश्न आहे. पुढचे 9 चेंडू तुम्हाला सांगतील भवितव्य. बोनकोडे टीमचं या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर नक्की षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कमीत कमी 6. पुढचा बॉल तिसरा येईल का? हो नक्कीच. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. बॅक टू बॅक तिसरा षटकार. तीन षटकार मारणारे खेळाडू शुभम पाटील, गणेश, रोहित, गुरुनाथ घरत, धाकटी चुई आणि आता परशु साठे बोनकोडे यांनी आतापर्यंत 3 बॉलवर 3 सलग षटकार मारलेले आहेत. आणि आता समीकरण आहे 8 बॉल 34. मॅच ऑन.
परशु साठे तो दमखम दाखवतोय चांगली बॅटिंग करत असताना. परशु साठे जेव्हाही खेळण्यासाठी जातो मला सांगीम प्रीमियर लीगची आठवण होते. काय खेळला होता सांगीम प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू. भरपूर वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे, परंतु त्यानंतर देखील अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. परत एक वेळा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोव्यामध्ये सांगेम प्रीमियर लीगची मी चर्चा केली, परंतु सध्या शेलघरच्या या ग्राउंडवर बरसतोय परशु साठे. अप्रतिम गीत. लगातार 4 षटकार, सलग 4 षटकार आणि आता 28 धावांची गरज आहे. 7 बॉल मध्ये 7 चेंडू 28 धावा. इथे समीकरण आहे 4 षटकारांचं. 7 मध्ये 4 मारायचे आहेत. आता 4 मारलेत, अजून 4 मारावे लागतील. 5वा येईल का? ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. एक टप्पा घेत बॉल अडवलाय आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे. आता 6 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला परशु पाहायला मिळेल. 6 चेंडू 27 धावा. बॅटिंग 4 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. कुठे कुठे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण ही स्पर्धा रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 2:30 आणि तरी देखील आनंदित आहेत प्रेक्षक. कुंदन बघत होते तिथे. लास्ट ओव्हर क्रिश कोळी गोलंदाजीसाठी 27 धावा करायचे आहेत. परशु जर टिकला तर या धावा होऊ शकतात. समोर एक गाडी आहे, त्याच्या लाईट बंद करा कव्हर्सला. सहा बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल सन्मान. पहिल्याच बॉलवर सन्मान, कारण पायातला बॉल होता आणि बरोबर यॉर्करचा प्रयत्न होता आणि त्याच्यामुळे तो सन्मान इथे देत असताना पाहायला मिळाला. परशु आता 5 बॉल मध्ये 27ची कहाणी आहे. तर ते 4-5 षटकार, त्याच वेळेला तुम्हाला मॅच मध्ये तो विजय मिळू शकतो. परंतु कौतुक व्हायला पाहिजे, चांगलं कमबॅक. तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे, बॅटरचं ती झुंज दिली आहे, एकट्याने लढलाय परशु या मॅच मध्ये. परत एक वेळा उचललाय बॉलला. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मॅच ऑन. 4 चेंडू 21 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, कहाणी में ट्विस्ट आहे. 4 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. परशुने आतापर्यंत षटकार मारलेले आहेत 6. 38 धावांवर तो सध्या खेळताना दिसतोय. मॅच ऑन. 4 बॉल 21 धावांची गरज आणि त्याचमुळे एक क्षेत्ररक्षक थोडासा पुढे बोलवलाय. परशुच्या अगदी जवळ बॅटच्या समोर. हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉलचा निर्णय. आता 20 धावांची गरज आहे. मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार इथे होताना दिसतोय आपल्याला. वाईट बॉलचा निर्णय. ते पंचांच्या माध्यमातून पहिली अवांतर धाव इथे पाहायला मिळते. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावा. 3 षटकार मारायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं बामण डोंगरीच्या विरुद्ध 18 धावा करायचे होते, 3 मारले होते. अब्रारने फिनिश केला होता, विनीतने त्याच्या अगोदर 2 मारले होते. आता परशुकडे ती क्षमता आहे, तो फलंदाजी करतोय. ऑन साइडला दिशा दिली. 2 धावेचा प्रयत्न इथे नक्की व्हायला पाहिजे. सिंगल तर मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न ते सुरू आहे, परंतु धाव मिळताना दिसेल फक्त 1. आता 3 बॉल आणि 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 3 बॉल 19 धावांची गरज. प्रयत्न करायला पाहिजे. 3 मध्ये 3 मारले तर मात्र प्रेक्षकांना नक्की सांगायला मिळेल की ठीक आहे आम्ही हारलो, परंतु लढलो कसं. घाम तर फोडला होता ना, हे सांगायला मिळेल तुम्हाला. त्याच्यामुळे हे जे 3 बॉल आहेत या 3 बॉलवर टार्गेट करणं गरजेचं आहे. परंतु इथे जर एखादा चुकीचा बॉल मिळाला तर मात्र परत एक वेळा ते कमबॅक
या बोनकोडे टीमचं तितिक्षा 11 एंटरप्राइजेस भूमी 11 बोनकोडे टीमचं होऊ शकतं. तो प्रयत्न करावा लागेल, शेवटच्या बॉल पर्यंत लढावं लागेल. काय सामना रंगलाय. 73 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट असं वाटत होतं. सामना एकतर्फा रंगेल, परंतु नाही. परशु बरसला, परशुने धावा केल्या या मॅच मध्ये. तो लढताना दिसला. मागच्या मॅच मध्ये विनीत हिरो होता, तोच आता बॅटिंग करतोय. पाहूया, 3 बॉल 19 धावांची गरज आहे. हा बॉल महत्वाचा आहे. शॉर्ट बॉलचा वापर, पुल करण्याचा प्रयत्न, फसलाय प्रयत्न आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. बायचा इशारा इथे पंच घोषित करतायत. 2 बॉल मध्ये आता धावा करायचे आहेत. 18. 2 चेंडू आणि 18 धावा. दोन बॉल 18 रनची आवश्यकता असेल आता या मॅच मध्ये. 2 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारायलाच पाहिजे. परशुने आतापर्यंत ती कमाल केली आणि त्याचमुळे त्याचं अर्धशतक देखील कंप्लीट होऊ शकतं. 11 धावा त्याला पाहिजेत अर्धशतकासाठी. परंतु सांगायला मिळेल की आम्ही नक्की चांगलं खेळलो, चांगलं क्रिकेट दाखवलं शेलगर मध्ये जाऊन या क्रिकेटच्या स्पर्धेत. परत एक वेळा धमाका. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. जर दिगोडे संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला तर त्या संघासाठी दिगोडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदेश पाटील साहेब यांच्या वतीनं 20 किलोचा बोकड त्या संघासाठी दिला जाईल. एक बॉल 12. 5 अर्धशतकासाठी पाहिजेत. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील का? डीप मध्ये झेल टिपला गेला, परंतु बॅटिंग आवडली असेल तर परशु साठेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 45 धावांची खेळी त्याने साकारली आणि असं वाटत होतं सामना एकतर्फा हारताना दिसेल बोनकोडे संघ, परंतु त्याने ती झुंज दिली आणि त्याचमुळे जरी हारलो तरी विरोधी टीमला घाम फोडला हे तुम्हाला सांगायला मिळेल. अभिनंदन टीम तितिक्षा 11 भूमी 11 बोनकोडे. क्या बात आहे. 16 बॉल मध्ये 45 धाव्यांची अफलातून इनिंग साकारली. शेवटच्या क्षणाला कुठेतरी हा सामना गमावा लागला. हार्डलक बोनकोडे क्रिकेट संघ आणि अभिनंदन दिगोडे एसएन दिगोडे संघ. तर टॉस करण्यासाठी यावं. आजच्या रात्रीतील 8 पोल मधून ही शेवटची मॅच. बापरे, क्वालिफायर मॅच फटाक्यांची दमदार. यस सर. विश्वजित ठाकूर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर मोठ्या यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो. मोठ्या यावं आणि टॉस करण्यासाठी देखील दोन्ही कॅप्टन यावं. चला, शिरवणे 11 शिरवणे संघाचे कॅप्टन आपण यावं टॉस करण्यासाठी.